जुन्नरमधील घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या असं सुद्धा कोल्हेंनी म्हटलंय। कायद्याचा कठोर जरब बसणं अत्यंत गरजेचं आहे। पोलिसांची भीतीच राहत नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। तेव्हा असे प्रकार वाढीला लागतात, त्यामुळे त्या सगळ्यांना आळा बसणं लवकरच गरजेचं आहे असं सुद्धा आव्हाडांनी म्हटलंय। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या घटनेच्या संदर्भामध्ये कालही पोलीस अधीक्षक संदीपजी गिल साहेब स्वतः तिथे होते। आरोपी हा पकडला गेलेला आहे। आमची सगळ्यांची मागणी हीच आहे की नसरापूरची जी दुर्दैवी घटना होती त्याच पार्श्वभूमीवर त्याच आधारे याही आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या पद्धतीने आमची सगळ्यांची मागणी। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि लवकरात लवकर त्या चिमुरडीला न्याय मिळावा, आणि ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि त्यामुळे कठोरात कठोर शिक्षा ही आरोपीला व्हायला हवी, जेणेकरून अशा पद्धतीच्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये एक जरब ही बसायला पाहिजे। जेव्हा लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्थेची भीतीच राहत नाही, पोलिसांची भीतीच राहत नाही, तेव्हा असे प्रकार वाढीला लागतात। हा सरकारी यंत्रणा कोलमडत आहेत, हेच एक उत्तम उदाहरण आहे।